सर नमस्कार. नमस्कार. सर आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाम आशरू देवडे, पत्ता गुंजखेड, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. ओके. सर आज आपण या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आलोय. हां. बरोबर. हा जवळपास किती दिवसात झालेला आहे? आता 3-3.5 महिने होऊन गेले समजा. ओके, म्हणजे एक 10-20 दिवसामध्ये सोंगायला येईल. सोंगायला. बरोबर. याला पूर्ण काय टेक्नॉलॉजी वापरली? सॉइल चार्जेस वापरलं फक्त. मग सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरली. हां. बरोबर. आज जवळपास आपण पूर्ण प्लॉट फिरत आलो. बरोबर. हो. आता या बाजूलाच केमिकलचा पण प्लॉट आहे आणि आपला वैदिकचा पण प्लॉट आहे. हां. बरोबर. दोन्हीमध्ये काय फरक वाटतोय साहेब? यामधली सोयाबीन बारीक बी आहे, हम्म. शेंगा बी कमी लागलेल्या आहेत हम्म. आणि यामध्ये कसं आहे हाईट बी वाढलेली आहे, त्यांची शेंगा बी भरपूर येतं, टोकापर्यंत येतं. म्हणजे जे लाग पाहतो आपण ते पूर्ण एकदम सुरूपासून ते म्हणजे बुडापासून ते पूर शेंड्यापर्यंत आहे. आणि असे केमिकलची लाग आहे का साहेब? नाही, केमिकलची नाही. म्हणजे केमिकलची काय वाटते त्याच्यामुळे? केमिकलची वाढलेली नाही, पुन्हा हां. खराब झालेली आहे सोयाबीन बऱ्यापैकी. अच्छा, म्हणजे पाऊस दोन्ही वातावरण जे म्हणतो आपण दोन्हीकडे पण सेमच आहे. आणि खत तिकडेही खर्च केलाय, मेहनत केली आहे, आणि इकडेही तुम्ही खर्च केलाय, मेहनत केली आहे. बरोबर. म्हणजे दोन्हीच्या मानाने कसं वाटतंय साहेब तुम्हाला? हे एक नंबर वाटतंय. एक नंबर वाटतंय. Soil charger. याच्यावरती किती फवारण्या केल्या तुम्ही? याच्यावर एकच फवारणी फक्त. एकच फवारणी. आणि हां हां. सॉइल चार्जर हे फेकलेलं आहे. अच्छा, म्हणजे कृषी अमृत SSM वगैरे टाकलेलं आहे. आणि हे जे केमिकलचा प्लॉट पाहतोय आपण इकडं फवारण्या किती केल्या सर? तिकडे एकच फवारणी, पण तिकडे केमिकलचे समजा एकच केलेली आहे, पण मग ते तिकडं केमिकलचं वापरलेलं आहे सगळं, हो. पण मग असा रिझल्ट नाही तिकडे. नाही नाही. म्हणजे आज तुम्ही खुश आहात हे इकडं हे पाहून? इकडे जर वाढ पाहिली या प्लॉटची तर कशी वाढ आहे? एक नंबर सुपर वाढ. म्हणजे तुमच्या मांड्याला ह्याचं जे आहे हो. हे झाड आलेलं आहे. हो. म्हणजे आणि वाढ जर पाहिली तर एक लेवल प्लॉट वाटतं, एकदम टेबल प्लॉट जसं म्हणतो हो. तसा प्लॉट आहे इकडं. बरोबर. आणि इकडं जे आपण केमिकलचा जे पाहतोय तर काही ठिकाणी वाढ झालेली आहे, काही ठिकाणी पूर्ण प्लॉट पिवळा पडलेला आहे. म्हणजे एकसारखी वाढ नाही. मर जास्त आहे सर. मर जास्त त्या प्लॉट मध्ये मर जास्त आहे, या प्लॉट मध्ये मरचं प्रमाण कमी आहे. मर म्हणजे नाहीच म्हणलं चालते. नाही म्हणलं हां तर. हां. आणि एकसारखा प्लॉट आहे पुन्हा. हो, एकसारखा. अच्छा. आणि आता आपण लाग बघितली याची. बरोबर. ती पूर्ण बुडापासून ते शेंड्यापर्यंत लाग आहे. हो. आणि याचे जर दाणे पाहिले तर दाणे कसे आहेत सर ते? तिकडच्या चार तीन चार दाण्याचीच शेंग भरली तर. अच्छा. बरं. सोला बरं ते कसं दिसतंय भाऊ? म्हणजे हे सोयाबीनचं वाटतंय का वाटाण्याचं वाटतंय साहेब? दाना पाहिलं तर दाना वाटते तो. हा. माल का सोयाबीनचे दाणे हे कशाचे दाणे वाटते साहेब? हे बघा ना, ही एवढी सोयाबीन फुगते का? नाही नाही फुगत. नाही. आणि ही जर फुगली, आता ही फुगली, आता तुम्हाला याच्यावरनं अंदाज आलाच असेल ना, जर जेवढा माल फुगल तर तेवढं उत्पन्नात वाढच ना. वाढ होणार ना. दरवर्षी तुम्हाला किती ऍव्हरेज निघतं आणि ह्या वर्षी तुम्हाला काय वाटतंय की बाबा किती ऍव्हरेज निघेल काय? 6-7 निघते यावर्षी, जास्त निघते. 2-3 क्विंटल जास्त. 9-10 पर्यंत पण जाऊ शकतो. हो. एवढी तुम्हाला गॅरंटी आली आत्ताच सोल्यावरून आलेली. सोल्यावरूनच. म्हणजे जी दाण्याची जी साईज आहे ती एकदम टप्पूर दाणे झालेले आहेत. बरोबर. ती पाहूनच तुम्हाला आत्ताच गॅरंटी येते. हो ना. अच्छा. जवळपास 10-12 क्विंटल 100% निघणार आहे. हो. आणि जे तणाचं व्यवस्थापन जर पाहिलं याच्यामध्ये तर तण दिसते का सर नाही, कुठे? बिलकुल नाही. बिलकुल तण नाही. नाही. म्हणजे म्हणजे किती वर्षापासून सोयाबीन करताय तुम्ही? पहिल्यापासून समजा 15 वर्ष हा. झाले चालू आहे सोयाबीन. जवळपास 15 वर्षापासून सोयाबीन पीक घेताय. असं जमलंय का साहेब? नाही, नाही आतापर्यंत नाही नाही. असं नाही. म्हणजे पहिल्याच वर्षी एवढा कॉन्फिडन्स न तुम्ही सांगू शकता? पहिल्याच वर्षी. बरोबर. हा. आता तुम्ही डाळिंब पण लागवड करणार आहे. हम्म. मग ते डाळिंब लागवड पूर्ण वैदिक वरती करणार हो, आहे. पूर्ण वैदिक वर. म्हणजे एवढा आत्मविश्वास कशामुळे आला सर? आत्मविश्वास म्हणजे हे आम्हाला दिसून राहिलं ना, आत्मविश्वास हा. हे पिकं सांगू राहिले तुम्हाला? म्हणजे हे असे जर पिकं आले हा. तर 100% आपली म्हणजे शेती जी आहे ती फायद्याची होणार आहे. बरोबर. हम्म. तुमच्या परिसरातल्या ज्या शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगू इच्छिता? आम्ही सर्व शेजाऱ्या पाजारी जेवढे असतील तेवढ्या सगळ्या सांगतो की बा वैदिक वापरा, वैदिक वापरा. पण कोणाची भावना बसते, कोणाची बसत नाही. हा 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 हा. हं. जे आता केमिकल वरले जे इतर शेतकरी आहेत जवळपासचे तुमचे, ते जे प्लॉट पाहता आपला आणि त्यांच्यामध्ये काय सांगता सर ते? नाही हा प्लॉट म्हणजे प्लॉटच ओळखूनच पडला ना. हम्म, हम्म, हम्म. हम्म.
म्हणजे त्यांचं असं आहे का? नाही 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 बिलकुल नाही असं. असं नाही. म्हणजे हे पाहून काय म्हणतात ते? आता आपल्याला ह्या प्लॉट हेच धुराचाच फरक आहे ना. फक्त एकच बांध शेत, बा- एकाच मालकाचं शेत. एकाच मालकाचं शेत आहे, फक्त बांध वेगळा आहे. हो बरोबर. बांध वेगळं. म्हणजे आपल्याला तर फरक जाणवतंय, पण मग बाकीचे इतर शेतकरी जे पाहताय हा. ते काय सांगतात? ते शेतकरी म्हणजे ते कसे आता ते हम्म. कोणाचा भरोसा बसते कोणाचा नाही बसत हा असं ते. तरी दर वर्षीपेक्षा वेगळा आहे. हो. म्हणजे एवढ्या पावसामध्ये असं टिकून राहतो का माल? नाही नाही नाही. जर पाऊस जाते बऱ्यापैकी म्हणजे असं होते पण यावेळेस पाणीच नाही सर थांबलं सगळ्यात काहीच नाही. महत्वाचं हे रानची बाडीचं रान ह्याची बडीचं रान आहे चिबाडीचं ना. रान हम्म. आणि पूर्ण उताराचं पाणी पूर्ण या शेतात त्या येते ना. वरच्या plot म्हणजे मधलं पाणी सगळे ह्या म्हणजे या प्लॉट मधलं पूर्ण जे आहे पाणी याच्यामध्ये येतं. या प्लॉट मध्ये येते. प्लॉट मध्ये मग याच्यामध्ये पाणी साचलं तर काय व्हायला पाहिजे होतं याची अवस्था? खराब व्हायला खराब व्हायला पाहिजे पाहिजे होतं ते साहेब. पूर्ण खराब व्हायला पाहिजे ना. होतं. मर लागायला पाहिजे होती सगळं काही म्हणजे काय माल कमी यायला पाहिजे होता. म्हणजे अशी क्वालिटी जमलीच नसती जर नाही, नाही, वैदिकचा वापर नाही केला असता. जमतच नव्हती ना. मग आज काय वाटते? आज म्हणजे एक नंबर क्वालिटी आहे नी. हम्म. म्हणजे तिकडलं पाणी इकडे येऊन देखील हो आपल्या प्लॉट मध्ये मर नाही किंवा नाही, मग बाकीच्या इतर समस्या नाहीत. तुम्ही आळीसाठी काय केलं का याच्यावर? आळीसाठी एक फवारणी फक्त केमिकलची केली होती. आळीसाठी नाही ती बी जैविकचीच होती. म्हणजे ती पण यायची. जैविक म्हणजे आपले ते हे हो, जैविकच होते ते. ओके ओके. आणि बाकी काय हळद होती का याच्यामध्ये? हा गेल्या वर्षी गेल्या वर्षी हळद होती. आणि आता जर ती माती पाहिली, एवढं पाणी आलं, पाऊस आला तरी अशी एकदम मऊ भुसभुशीत झाली माती. हो ना. बघा, दाखव बरं माती, दाखव बरं कशी आहे ती. एकदम सगळं ही- असं कृषी अमृत टाईप झालेलं आहे सगळं हो ना. भुसभुशीत सगळं. एकदम भुसभुशीत. आता ही मागच्या वर्षी हळद घेतली होती, तिथं भरमसाठ केमिकल वापरलं होतं आपण. बरोबर. तर माती कशी व्हायला पाहिजे होती? माती कडक व्हायला पाहिजे होती. एकदम कडक व्हायला पाहिजे होती ना. पण मग तशी झाली आहे का माती आज? नाही नाही नरमच आहे. एकदम मऊ भुसभुशीत आहे. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही योग्य ते पोषण जर दिलं तर माती आपली सशक्त होणार, एकदम कसदार होणार आणि पिकं आपले सशक्त आणि सुदृढ होणार. जेणेकरून आपला जो वायपट खर्च जातो इतर रोगराईवरती, फवारणीवरती, तर तो खर्च पूर्णपणे जाणार नाही आणि असं पिकं एकदम डोलतील आपल्या याच्यामध्ये. आणि आज जवळपास दरवर्षीपेक्षा 2 ते 2.5 क्विंटल, म्हणजे तुम्ही जे सांगितलं की जे 7-8 क्विंटल माल काढत होतो तर त्या 10-12 क्विंटल आरामात निघू शकतो. हे आजच तुम्हाला 100% गॅरंटी आली. गॅरंटी लगे आलीच त्याची समजा. ओके ओके. तुम्हाला या भागामध्ये मार्गदर्शन कोण करतं सर? सचिन सानप सर करतात. सर, आपलं पूर्ण नाव आणि आपलं शॉपचा पत्ता आणि आपला मोबाईल नंबर द्या. नमस्कार, माझं नाव सचिन सानप, राहणार रिसोड. माझ्या शॉपचं नाव आहे शिव ॲग्रो, लोणी रोड रिसोड. म्हणजे या रिसोड परिसरामधले जे काही शेतकरी मित्र आहेत त्यांना शेतीविषयक जी काही माहिती हवी असेल, मार्गदर्शन हवं असेल, विजिट हवी असेल तर या नंबरवरती संपर्क करा. धन्यवाद सर.